वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 11, Magnetic Materials, Part 6. Now, next point is comparison between diamagnetism, paramagnetism and ferromagnetism. आता आपण ऑलरेडी डाय, पॅरा आणि फेरो यांच्या प्रॉपर्टीज आणखीन त्या मटेरियलचं बिहेवियरची स्टडी केलेलं आहे. याच्यामध्ये आता नेक्स्ट आपण तिन्ही डाय, पॅरा आणि फेरो हे कम्पॅरिझन करायचं आहे. त्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की पॅरा आणि फेरोमध्ये प्रॉपर्टीज जे त्यामध्ये फारसा फरक नाही, थोडासा फरक आहे. तर आपण इथं तिन्हींचं कम्पॅरिझन पाहूया. नाव कन्सिडर दिस die, para and ferro. Now first difference is in case of diamagnetism, for diamagnetism, when placed in an external magnetic field decreases magnetic field inside the material. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे हा डायमॅग्नेटिक मटेरियल जे हे मटेरियल जर आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्या डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे किंवा मटेरियल जे आहे त्यामधलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होतं. पॅरामध्ये मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होतं. फेरोमध्ये पण दिस मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. नेक्स्ट आता डाय जे आहे इट मूव्ज फ्रॉम स्ट्रॉंगर टू विकर पार्ट ऑफ द फील्ड. जर आपण डायचं सबस्टन्स, डायचं मटेरियल जर आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, डिसिमिलर मॅग्नेटिक फील्ड असेल, कमी जास्त मॅग्नेटिक फील्ड आहे, तर हे जे मटेरियल आहे हे मटेरियल स्ट्रॉंग पार्टकडून वीक पार्टकडे मूव्ह होतं. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डकडून वीक मॅग्नेटिक फील्डकडे मूव्ह होतं. पॅराचे जे आहे हे वीक मॅग्नेटिक फील्डकडून स्ट्रॉंग मॅग्नेटिक मूव्ह होतं. आणखीन फेरोमध्ये सुद्धा हे वीक मॅग्नेटिक फील्डकडून स्ट्रॉंग मॅग्नेटिककडे हा सबस्टन्स हे मटेरियल मूव्ह होतं. नेक्स्ट आता डायमध्ये इफ फिल्ड इन अ यू ट्यूब इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द लिक्विड इज पुश्ड इन द आर्म विच इज आउटसाइड द फील्ड. तर यूट्यूबमध्ये आपण डायमॅग्नेटिक मटेरियल जर फिल केलं लिक्विड फॉर्ममध्ये, आणखीन त्याला वन साईडला जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर अदर साईडला जे ह्या अदर साईडला हे लिक्विड पुश होतं. इकडं पॅरामध्ये अदर साईडला पुल होतं, आणखीन फेरोमध्ये पण अदर साईडला हे लिक्विड पुल होतं. नेक्स्ट इफ अ रॉड इज सस्पेंडेड फ्रीली इन द मॅग्नेटिक फील्ड इट अलाइन्स इटसेल्फ इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड. डायमॅग्नेटिकचा रॉड जे आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रीली सस्पेंड केला तर हा रॉड एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अलाइन होतो. पॅराचा पॅरलल डायरेक्शनमध्ये अलाइन होतो, आणखीन फेरोचा पॅरलल डायरेक्शनमध्ये अलाइन होतो. नेक्स्ट वन इज इफ डायपोल डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड जे आहे याचा डायपोल मोमेंटचं डायरेक्शन आणखीन बाहेरचं एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जे आहे डायपोल मोमेंटची हे अपोजिट असतात. पॅरामध्ये सेम डायरेक्शनमध्ये असते, अलॉंग द सेम डायरेक्शन. इंडिव्हिज्युअल डायरेक्शन आणखीन एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड डायपोल मोमेंट डायरेक्शन सेम असते. फेरोला पण सेम असते. आणखीन द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज निगेटिव्ह. तर डायमॅग्नेटिक मटेरियलची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह असते. पॅराची पॉझिटिव्ह आणखीन लेस असते. फेरोची पॉझिटिव्ह आणि लार्ज असते. नेक्स्ट वन इज दीज मटेरियल्स आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. जर आपण डायमॅग्नेटिक मटेरियल्स जर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर ही त्या मॅग्नेटिक फील्डला वीकली रिपेल होतात. हे पॅरामध्ये वीकली अट्रॅक्ट होतात आणि फेरोमध्ये स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. आणखीन वेन प्लेस्ड इन अ वॉच ग्लास अँड ऑन टू पोल्स इट शोज डिप्रेशन ॲट सेंटर. आपण डायमॅग्नेटिक जर मटेरियल जे आहे हे आपण पावडर फॉर्ममध्ये वॉच ग्लासमध्ये फिल केलं आणि दोन एन पोल एस पोल डायपोल मॅग्नेटवरती प्लेस केल्यानंतर त्याच्यामध्ये सेंटरला जे आहे हे सेंटरला डिप्रेशन शो होतं. इथं पॅरामध्ये इलेव्हेशन शो होतं, आणखीन फेरोमध्ये पण इलेव्हेशन दाखवतं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर.
आता टेम्परेचरचा डोमेन स्ट्रक्चरवरती होणारा परिणाम आपण इथं अभ्यासायचा आहे. त्यामध्ये ॲज द टेम्परेचर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज इन्क्रीज्ड, द डोमेन स्ट्रक्चर स्टार्ट्स डिस्ट्रॉईंग बिकॉज द एक्सचेंज कपलिंग बिटवीन नेबरिंग मोमेंट्स विकेंड्स. जसं फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर वाढत जाईल तसं डोमेन स्ट्रक्चर जे आहे हे डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय व्हायला लागतं, डोमेन्स नाहीशी व्हायला लागतात. आणखीन कशामुळे नाहीशी होतात तर एक्सचेंज कपलिंग जे हे नेबरिंग आयटमचं तर हे वीक होतं, त्यामुळं डोमेन स्ट्रक्चर हे डिस्ट्रॉय होतं. ॲट अ सर्टन टेम्परेचर द डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स टोटली अँड द मटेरियल बिहेव्ज लाईक पॅरामॅग्नेटिक मटेरियल. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं हे डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स व्हायला लागतं. आणखीन एका पर्टिक्युलर टेम्परेचरला संपूर्ण डोमेन स्ट्रक्चर कोलॅप्स होतं. आणखीन हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे, दिस फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिकम्स पॅरामॅग्नेटिक. द टेम्परेचर ॲट विच अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल ट्रान्सफॉर्म्स इनटू अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज कॉल्ड क्युरी टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड TC ऑफ दॅट मटेरियल. तर ज्या तापमानाला संपूर्ण डोमेन कोलॅप्स होऊन फेरोमॅग्नेटिक मटेरियल पॅरामॅग्नेटिक बनतं, ते जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण क्युरी टेम्परेचर किंवा TC असे म्हणतात. द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ द मटेरियल वेन इट हॅज ॲक्वायर्ड पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड द टेम्परेचर T इज गिवन बाय. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणखीन टेम्परेचर जे आहे याच्यामध्ये रिलेशन जे आहे हे रिलेशन = C/T-TC. T हे टेम्परेचर आहे, TC हे क्रिटिकल टेम्परेचर आहे, C हा कॉन्स्टंट आहे आणि साय हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिक्रीज होते. ह्याचं आपण ग्राफच्या सहाय्यानं पाहायचं. इथं बा वाय ॲक्सिसला आपण हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी साय घेतलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसला टेम्परेचर घेतलेलं आहे. आता बघा ग्राफ इथं ज्यावेळी टेम्परेचर वाढत जाईल त्यावेळी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कमी होत आहे आणि इथं आल्यानंतर हे जे टेम्परेचर आहे या टेम्परेचरला दिस फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक, त्या टेम्परेचरला आपण TC म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर. याच्यानंतर परत हे आणखीन ससेप्टिबिलिटी जे आहे साय हे डिक्रीज होत असतं. दिस इज द बिहेवियर ऑफ दिस साय अगेन्स्ट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरचा ह्या सायवरती मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीवरती होणारा परिणाम आपण ह्या ग्राफच्या सहाय्यानं पाहिला इथं. नेक्स्ट पॉईंट इज हिस्ट्रेसिस. तर आपण इथं हिस्ट्रेसिस म्हणजे काय तर लॅगिंग बिहाइंड. तर अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड आणखीन इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड याच्यामधले जे गॅप आहे लॅगिंग बिहाइंड असतं इंडिव्हिज्युअलला, ते जे ते आपण ह्या कर्वच्या सहाय्यानं अभ्यास करायचा इथं. त्याला आपण हिस्ट्रेसिस म्हणतो. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन. Consider an unmagnetized ferromagnetic material in the form of a rod placed inside a solenoid. तर हे आपण अनमॅग्नेटाइज रॉड आहे, हा अनमॅग्नेटाइज रॉड हा ह्या सोलनॉइडमध्ये प्लेस केला आहे. ऑन पासिंग द करंट थ्रू सोलनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड विच मॅग्नेटाइज द रॉड. आता यातून करंट जर आपण पास केला, ही की ऑन केली, या बॅटरीला कनेक्ट केले, हा करंट जर आपण पास केला, करंट पास केल्यानंतर हा करंट या सोलनॉइडमधनं पास होईल. सोलनॉइडमधनं करंट पास झाल्यानंतर ह्या सोलनॉइडच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. हे डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्या रॉडमध्ये इंड्यूस होतं आणि हा रॉड मॅग्नेटाईज होतो. याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येतात. त्या इंड्यूस झालेल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आणखीन आपण ॲप्लाय केली इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे आहे याचा आपण ग्राफचा स्टडी करणार आहोत, B आणि Hचा. त्यामध्ये नोईंग द व्हॅल्यू ऑफ H दॅट इज N/I अँड M दॅट इज sin/H वन कॅन कॅल्क्युलेट द करस्पॉन्डिंग मॅग्नेटिक फील्ड B. तर आपण H आणखीन M जे आहे ह्याच्या व्हॅल्यू आपण घेऊन त्याच्या व्हॅल्यू कन्सिडर करून आपण B कॅल्क्युलेट करू शकतो. B हे मॅग्नेटिक फील्ड आहे, H इंटेन्सिटी आहे, M हे मॅग्नेटायझेशन आहे, साय हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे, H ही इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्डची. याचा आपण आता B आणि Hचा आपण ग्राफ करणार आहे आणि आपण ह्याचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे आपण इथं स्टडी करायचं आहे हिस्ट्रेसिस कर्वच्या सहाय्यानं.
नेक्स्ट आपण इथं एक्सप्लेनेशन ऑफ कर्व, जो हिस्ट्रेसिस कर्व आहे त्या हिस्ट्रेसिस कर्वचं आपण इथं एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. तर हे हिस्ट्रेसिस कर्व पहा, याच्यामध्ये करस्पॉन्डिंग हे ॲनिमेशन आहे त्याचं हिस्ट्रेसिस कर्वचं. इथं ॲज द स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक इंटेन्सिटी H इज इन्क्रीज्ड, बी ऑल्सो इन्क्रीज. आता इथं बघा Hची व्हॅल्यू आपण इन्क्रीज करत गेलो तर बी पण वाढलेला आहे, बी इन्क्रीज झालेलं आहे, हे कॅपिटल बी. पण इथं H जे आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि हे बी मॅग्नेटिक फील्ड, याचा कर्व काढतोय आपण. नियर पॉईंट ए स्मॉल ए द मॅग्नेटिक फील्ड इज ॲट इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू विच इज द सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन कंडिशन ऑफ द रॉड. आता आपण इथं ओपासून ग्राफ स्टार्ट झालेला आहे. इथं याची इंटेन्सिटी 0 होती, मॅग्नेटिक फील्ड पण 0 होतं. H वाढत गेल्यानंतर बी वाढत गेलेला आहे. इथं ए पर्यंत पहा, ए आल्यानंतर परत जर आपण H वाढवलं तर बी मात्र वाढत नाही, हे कॉन्स्टंट राहतं, त्याला आपण सॅच्युरेशन म्हणतो. परत ह्याच्यामध्ये ॲज दिस स्टेज इफ द करंट इन द सोलनॉइड इज रेड्युस्ड द अर्लियर पाथ ऑफ द ग्राफ इज नॉट रिट्रेस्ड. तर आता इथं आपण एला गेल्यानंतर परत जर आपण करंट कमी करत आणला, H कमी करत आणला, तर हे परत पाथ रिट्रेस होत नाही. ह्या पाथवरून परत रिट्रेस होत नाही, तर दुसऱ्या पाथनं हा रिट्रेस होतो. तर बघा ए पासून बी पर्यंत म्हणजे करंट जेव्हा आपण रिड्यूस केला त्यावेळी बी पण रिड्यूस झालेलं आहे, पण ज्यावेळी करंट 0 होतं इथं, म्हणजे H ज्यावेळी 0 होईल त्यावेळी बी 0 झालेलं नाही. तर बी स्मॉल बी पॉईंटला दाखवले बा ह्याला. व्हेन H इक्वल टू 0 दॅट इज करंट थ्रू द सोलनॉइड इज मेड 0, पॉईंट बी इन द फिगर. वी डू नॉट गेट बी इक्वल टू 0. The value of B when H equal to 0 is called retentivity or remanence. आता आपण इथं H डिक्रीज करत आलेला आहे आणि इथं H 0 झालं, याचं मिनिंग काय, करंट 0 झालेलं आहे. H 0 असतेवेळी जे काही बीची व्हॅल्यू आहे त्या बीची व्हॅल्यू आपण इथं रेटिन्युटी किंवा रिमेनन्स असं म्हणतात. हे इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलं बा. इथं स्टार्टिंग ग्राफ असा होतो, परत इकडे येतं असा, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडं इकडं, आणि परत हे परत बीला असा ग्राफ येतो. आपण ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण हे स्टडी करायचं आहे. आपण इथं बी पण आलेलो आहोत. Now when the current in the solenoid is increased in the reverse direction, point C in the graph is reached. आता इथं आपण बी पण आलेलो होतो, इथून आपण ही करंटची डायरेक्शन रिव्हर्स केल्यानंतर H निगेटिव्ह झाल्यावर इकडून इकडं करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली आपण, आणखीन करंट इन्क्रीज केला तर आपण हे बी जे हे बी डिक्रीज होतं. आणखीन तर बी 0 झालेला आहे, सी पॉईंटला आलेलो आहे आपण पाहायचं. व्हेन बी इक्वल टू 0 ॲट अ सर्टन व्हॅल्यू ऑफ H, दिस व्हॅल्यू ऑफ H इज कॉल्ड कोरिसिव्हिटी. तर ज्यावेळी बी 0 असतं, H नॉन 0 आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला Hच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला बी 0 येतं, म्हणजे बी 0 असतेवेळी जी काही Hची व्हॅल्यू आहे त्याला आपण कोरिसिव्हिटी म्हणतो. आणखीन H 0 असतेवेळी जी काही बीची व्हॅल्यू आहे त्याला आपण रिटेन्युटी म्हणतो. नेक्स्ट, इफ द करंट इज फर्दर इन्क्रीज्ड in reverse, B increases and reaches a saturation state point D. तर परत आपण जर इथं करंट इथं आपण काय केलं, इन्क्रीज केला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. बघा इथं हे परत रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आपण करंट इन्क्रीज केला आहे, तर बी वाढतं निगेटिव्हली, बी वाढतं आणि का डी पण रीच होतं. आणि इथं रीच झाल्यानंतर आपण जर परत हे H जर वाढवलं तर इथं हे कॉन्स्टंट राहतं, इथून पुढं हे बी वाढत नाही. इथं बी डी पॉईंटला आपण आलो बा. इथं इफ H इज इन्क्रीज फर्दर, B does not increase from this point D onwards, and H is reduced, B also reduce along the path D. आता इथून आपण जर H वाढवलं तर इथं कॉन्स्टंट होतं इथून पुढं, पण आपण जर परत हे H कमी केलं, इफ H डिक्रीजेस देन B also डिक्रीजेस अप टू E. म्हणजे इथं D पासून E पर्यंत बघा, हे स्मॉल D पासून E पर्यंत आलं, इथं E पण आलं आहे, इथं B रिड्यूस झालं आहे, H रिड्यूस झालं की B रिड्यूस झालं आहे. पण इथं सुद्धा H 0 झाल्यानंतर B 0 झालं नाही. परत फर्दर इंक्रीज इन द करंट गिव्स द कर्व EFA. आता परत आपण जर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये परत करंट जर इंक्रीज केला, H वाढवलं तर काय होतं बघा, इथून E पासून F पर्यंत, F पासून परत A पर्यंत हा ग्राफ येतो. म्हणजे इथं जिथून आपण स्टार्ट केलेलं आहे परत तिथं एंड झालं आहे, एक लूप कंप्लीट झालेला आहे बघा. पुन्हा एकदा इथं ऑन रिचिंग पॉईंट A वन लूप इज कंप्लीट. आता ह्या A पॉईंटला आपण रीच झाल्यानंतर एक लूप कंप्लीट झालं आहे इथं. This loop is called hysteresis loop and the process is called hysteresis cycle. हे जे लूप आहे A B C D E F A, ह्या लूपला हिस्टेरिसिस लूप म्हणायचं.
आणि जी एक कंप्लीट सायकल आहे त्याला म्हणायचं हिस्ट्रीसिस सायकल. परत आपण इथं ए जस्ट हायलाइट्स. तर आपण इनिशियली ओ पॉईंट लावतो स्टार्टिंगला, एच इक्वल टू 0, बी इक्वल टू 0 आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी 0 आहे, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड पण 0 आहे. आता आपण जर इंटेन्सिटी वाढवली तर मॅग्नेटिक फील्ड पण वाढतं, ए पण जातं बघा इथं. इथून पुढे इंटेन्सिटी एच जर वाढली तर मात्र बी कॉन्स्टंट राहतं, ह्याला सॅच्युरेशन म्हणायचं. परत इथून जर आपण एच कमी केलं तर बी कमी होतं, पण सेम पाथ रिट्रेस करत नाही, वेगळ्या पाथनं परत हे एच कमी केल्यानंतर बी इथं पण येतो. ज्यावेळी हे एच 0 आहे त्यावेळी बी 0 नाही, त्यावेळी त्या कंडिशनला आपण रिटेनिटी म्हणतो. मीन्स ॲट एच इक्वल टू 0 व्हॅल्यू ऑफ बी इज नोन ॲज रिटेनिटी. परत आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये एच आपण करंट रिव्हर्स करून आपण एच कमी केलं, पण इथं बी कमी होतं, एच 0 होतं. म्हणजे या एचच्या 0 व्हॅल्यूला, बीच्या 0 व्हॅल्यूला एचची जी काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं कोरिसिव्हिटी. परत आपण इन्क्रीज केलं इथं मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ही बी वाढते आणि इथून पुढं कॉन्स्टंट होते. परत इथून जर आपण रिड्यूस केलं मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच तर परत बी कमी होतं आणि इथं ह्या एचची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू जी येते एचच्या 0 व्हॅल्यूला, आणखीन परत जर इथं आपण वाढवलं मॅग्नेटिक फील्ड पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये, हे इन्क्रीज केलं, परत इथं येईल एच समथिंग एच आहे पण बी 0 आहे, परत इथं ए पण जातं. हे एक लूप कंप्लीट झालेलं आहे, त्याला आपण हिस्ट्रीसिस लूप म्हणतो किंवा हिस्ट्रीसिस सायकल. नेक्स्ट पॉईंट इज परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. आता आपण परमनंट मॅग्नेट आणखी इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट हा टेम्पररी मॅग्नेट असतो आणि हा परमनंट मॅग्नेट आहे, ह्याच्यामधला आपण स्टडी करायचा आहे. फर्स्ट आपण इलेक्ट्रोमॅग्नेट पाहूयात. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन. इन दिस ॲनिमेशन अ सॉफ्ट आयर्न रॉड इज प्लेस्ड इन अ सोलनाइड कोर. हा सोलनाइड आहे, एन नंबर ऑफ टर्न्स वायर वाऊंड केला आहे, ह्याच्यामधून आपण हा एक रॉड इन्सर्ट केला आहे, हा रॉड ठेवला आहे सॉफ्ट आयर्नचा. On passing current through the solenoid, the magnetic field associated with solenoid increases 1000-fold. तर यामधून आपण करंट पास केला ह्या सोलनाईडमधून करंट पास केल्यानंतर ह्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. आणि हे डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या सॉफ्ट आयर्नला जर असोसिएट असेल तर हे मॅग्नेटिक फील्ड 1000-फोल्डनं वाढतं, जास्त पटीनं हे मॅग्नेटिक फील्ड वाढतं हा सॉफ्ट आयर्न ह्यात ठेवल्यामुळं. When the current through the solenoid is switched off, the associated magnetic field effectively becomes 0. ज्यावेळी यातून आपण करंट पास करू त्यावेळी फक्त ह्या सोलनाईडच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. करंट ज्यावेळी आपण हा स्विच ऑफ करू, बंद करू, त्यावेळी ह्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड इमिडिएटली 0 होतं. इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर युज्ड इन इलेक्ट्रिक बेल्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहेत हे इलेक्ट्रोमॅग्नेट, ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेट का म्हणतात, कारण इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळं फक्त ह्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड येतं. इलेक्ट्रिक करंट बंद केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड निघून जातं, म्हणून आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. आपण इलेक्ट्रोमॅग्नेट हा टेम्पररी मॅग्नेट आहे. हा जनरली इलेक्ट्रिक बेल्समध्ये, लाऊडस्पीकरमध्ये, सर्किट ब्रेकर्स अँड ऑल्सो इन रिसर्च लॅबोरेटरीज, इलेक्ट्रिक क्रेन जे आहेत हे लिफ्ट हेवी लोड्स मेड ऑफ आयर्न, आयर्नच्या वस्तू उचलण्यासाठी हा इलेक्ट्रिक क्रेन वापरतात. म्हणजे ज्यावेळी आपल्याला वस्तू उचलायच्या त्यावेळी ह्यामधून करंट पास करायचा, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, त्या इलेक्ट्रिक वस्तू, आयर्नच्या वस्तू आहेत ह्या सगळ्याला अट्रॅक्ट होतात. ज्यावेळी त्या वस्तू आपल्याला साईडला नेऊन टाकायची असेल त्यावेळी हा करंट बंद करायचा, त्या वस्तू ऑटोमॅटिक खाली पडतात. हे इलेक्ट्रिक क्रेन असतं. आणि NMR जे आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, हे MRI मध्ये पण ह्याच्यामध्ये यूज करतात याचा इलेक्ट्रोमॅग्नेटचा. इलेक्ट्रोमॅग्नेट हा टेम्पररी मॅग्नेट आहे. नेक्स्ट आपण परमनंट मॅग्नेट पाहूयात. तर परमनंट मॅग्नेट जे आहे, परमनंट मॅग्नेट्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अ हार्ड फेरोमॅग्नेटिक रॉड. तर हा रॉड जो असतो हा हार्ड फेरोमॅग्नेटिकचा आपण जर वापरला तर ह्यामध्ये परमनंट मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होतात. हा जर सॉफ्ट आयर्नचा असेल, सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल तर टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड यामध्ये इंड्यूस होतं. पण तो जर आपण हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर वापरलं तर एक वेळा मॅग्नेटिक फील्ड यामध्ये आलं, एक वेळा मॅग्नेटिक प्रॉपर्टी जर इंड्यूस झाल्या तर त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये परमनंटली असतात, परमनंटली रिमेन राहतात. त्याला आपण परमनंट मॅग्नेट म्हणतो. म्हणून परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी जनरली हार्ड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हे मटेरियल्स हे यूज करतात. नेक्स्ट पॉईंट इज मॅग्नेटिक शिल्डिंग. आता मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे जस्ट लाईक आपण शिल्ड जे असते, ढाल म्हणतो आपण त्याला, शत्रूच्या तलवारीपासून संरक्षण करण्यासाठी आपण शिल्ड वापरतो, तसं मॅग्नेटिक फील्डपासून संरक्षण करण्यासाठी, मॅग्नेटिक फील्ड प्रिव्हेंट किंवा ब्लॉक करण्यासाठी जे मॅग्नेटिक शिल्डिंग वापरतो त्याला मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणायचं. इफ यू हॅव अ क्लोज्ड स्ट्रक्चर ऑफ स्पेरिकल सेल ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल आयर्न kept in magnetic field, very few lines of force pass through the enclosed space.
जर आपण स्पेरिकल शेपचे आयर्न किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतलं तर त्यामधून बाहेरून आपण जर एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे त्या सील्ड एरियामध्ये फ्यू लाईन्स फक्त एंटर होतात. मॅक्झिमम लाईन्स ह्या सराउंडिंग पास होतात. फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा मॅग्नेटिक शिल्डिंगमध्ये हे आयर्न रिंग आहे. याला एक्स्टर्नल बाहेरनं आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं आहे. बाहेरनं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ह्या आयर्न एरियामधून मॅक्झिमम रिंगमधून ह्या लाईन्स पास झाल्या आहेत. इनसाईडला ह्या सील्ड एरियामध्ये कोणत्याही लाईन पेनिट्रेशन किंवा आतमध्ये गेलेल्या नाहीत. त्याला आपण सिल्डेड एरिया म्हणतो. यामध्ये ब्लॉक केलेलं मॅग्नेटिक फील्ड इथं याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये पण दाखवे. तर हा मॅग्नेट आहे. ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे ही पिन इकडे अट्रॅक्ट झालेलं आहे ह्या मॅग्नेटिक फील्डला. पण आपण फॅरेटिक स्टील जे आहे फॅरेटिक स्टील हे सबस्टन्स यामध्ये मध्ये इन्सर्ट केल्यानंतर काय होतं हे मॅग्नेटिक फील्ड ब्लॉक होतं. ब्लॉक झाल्यामुळे ही पिन खाली पडते बघा. सुरुवातीला ह्याला मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होता याच्यावरती. पण ज्यावेळी ही फॅरेटिक स्टील आपण ह्यामध्ये इन्सर्ट करतो त्यावेळी ह्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड शिल्डिंग होतं ब्लॉक होतं. हे खाली मॅग्नेटिक फील्ड पोहोचत नाही त्यामुळे ही पिन इथं अट्रॅक्ट होत नाही. पिन खाली पडते. मोस्ट ऑफ द लाईन्स विल बी क्राउडेड इन टू द आयर्न सेल. तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स मॅक्झिमम ह्या आयर्न सेलमधून पास होतात. इनसाईडला जात नाहीत. दिस इफेक्ट इज नोन ॲज मॅग्नेटिक शिल्डिंग. याच परिणामाला आपण मॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणतो. द इन्स्ट्रुमेंट विच नीड टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड इज कम्प्लिटली सराउंडेड बाय सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आपला ज्या सबस्टन्सला ज्या इन्स्ट्रुमेंटला मॅग्नेटिक फील्डपासून प्रोटेक्शन द्यायचं आहे शिल्डिंग करायचं आहे त्याच्या सराउंडिंगला सॉफ्ट आयर्न फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स सराउंडिंगला ठेवतात. दिस टेक्निक इज बिंग यूज्ड इन स्पेसशिप. जनरली हे जे टेक्निक आहे शिल्डिंगचं मॅग्नेटिक शिल्डिंग हे स्पेसशिपमध्ये जास्त वापरतात. Thank you for watching this video and keep watching videos. And for other videos, see description box of this video and don't forget to subscribe, like and share.